नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, तब्बल 4.5 ते 5 वर्षापासून रखडलेली आपली जिल्हा परिषद भरती मित्रांनो आजपासून सुरू झालेली आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये मित्रांनो जो पहिला पेपर आहे तो देखील आपला आजचा सकाळच्या सत्रामध्ये पूर्ण झालेला आहे। तर रिंगमॅन या पदासाठी मित्रांनो जे सकाळच्या सत्रामधला पेपर झालेला आहे त्या पदासाठी मित्रांनो आपल्या बॅचचे काही विद्यार्थी देखील उपस्थित होते, त्यांनी देखील हा सकाळच्या सत्रामधला मित्रांनो पेपर जो आहे तो दिलेला आहे। तर त्यापैकीच बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी आपल्या टेलिग्राम ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आपल्याला काही क्वेश्चन सेंड केलेले आहेत, जे की आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एनालिसिस करणार आहोत की नेमकं आयव्हीएस पॅटर्न आधारित मध्ये कोणत्या प्रश्नावर सर्वाधिक भर दिला जातो आणि सर्वात महत्त्वपूर्ण टॉपिक म्हणजे की गणित आणि बुद्धिमत्ता यामधले कोणकोणते प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत, कोणत्या टॉपिकवर सर्वाधिक भर दिला जात आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व काही आपण माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। जर मित्रांनो तुमच्याकडे या व्यतिरिक्त देखील तुमच्याकडे प्रश्न असतील तर मित्रांनो तुम्ही आपला ऑफिशियल टेलिग्राम ग्रुप जॉइन करून किंवा मित्रांनो आपला जो व्हॉट्सअप चॅनल आहे तो देखील जॉइन करून तुम्ही तेथून आम्हाला पर्सनली क्वेश्चन सेंड करू शकता, जेणेकरून जे पुढील विद्यार्थी आहेत त्यांना एक अभ्यासाचा त्यामुळे कल जो आहे तो मिळणारा असेल। तर मित्रांनो जो आजचा आपला सकाळच्या सत्रामधला जो पेपर झालेला आहे त्यामधले हे प्रश्न आहेत जे की 7-10 रोजी आपण सकाळ सत्रामध्ये सोडवलेला पेपर आहे। तर मित्रांनो तुम्हाला यापैकी इतर देखील क्वेश्चन असू शकतात, त्यामुळे जर तुमच्याकडे इतर क्वेश्चन असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये किंवा आपला टेलिग्राम ग्रुप जॉइन करून तुम्ही तेथे आम्हाला पाठवू शकता। तर मित्रांनो फक्त हा एनालिसिस आहे, त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा प्रश्न जे आहे फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करावा। तसंच आपला डिटेल व्हिडिओ जो आहे आज सायंकाळी ठीक 8 वाजता आपल्या चॅनलवर जे की येईल, ज्यामध्ये तुम्हाला सर्व काही डिटेल पेपर एक्सप्लेन केला जाणारा असेल। तर मित्रांनो यामध्ये तुम्ही पाहू शकता जे की जीएस चा सेक्शन होता सुरुवातीला, तर जीएस च्या सेक्शन मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले होते, तर ज्यामध्ये नारी शक्ती वंदन विधायक जे की रिसेंटली जे की 33% जे महिला आरक्षण आहे त्या संदर्भात हे जे आहे विधायक आहे, तर त्यावर आधारित प्रश्न जो आहे तो परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता, जे की नारी शक्ती वंदन विधायक। आणि त्यानंतर दुसरा प्रश्न, भारताची नवी संसद इमारत नाव काय, तर जी की भारताची नवीन संसद जी आहे तर त्याचं जे की नाव काय आहे असं थोडक्यामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता। तर हे दोन्ही प्रश्न जे आहे लेटेस्ट म्हणजे की करंट अफेअर्सवर प्रश्न विचारण्यात आलेली होती। त्यानंतरचा आहे G20 संदर्भात प्रश्न, तर G20 संदर्भात देखील प्रश्न विचारण्यात आलेला होता, जे की हे देखील एक लेटेस्ट म्हणजे की करंट अफेअर संदर्भातच हा एक प्रश्न आहे। तर वरील तिन्ही प्रश्न जे की लेटेस्ट संदर्भातच आहेत। त्यानंतरचा सिरपूर स्तूप कोठे आहे, तर सिरपूर स्तूप या संदर्भात प्रश्न आलेला आहे, जे की सिरपूर जे स्तूप आहे जे की छत्तीसगड या राज्यामध्ये आहे। तर छत्तीसगड या राज्यामधलं हे एक सिरपूर स्तूप आहे, जे की एक तुम्ही एक धार्मिक स्थळ म्हणून हे तुम्ही लक्षात ठेवू शकता। तर धार्मिक स्थळ संदर्भात हा एक प्रश्न आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याची लोकसंख्याची घनता अधिक आहे, तर 2011च्या जनगणनेवर आधारित देखील परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे। ज्या प्रकारे टीसीएस जनगणना किंवा जे महत्त्वपूर्ण पुस्तक किंवा लेखक आहेत यावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारलं जातं, त्या संदर्भातच थोडक्यामध्ये यावर या परीक्षामध्ये देखील तुम्हाला जे महत्त्वपूर्ण पुस्तके आहेत किंवा लोकसंख्या संदर्भात आहेत या संदर्भात तुम्हाला कोणत्या ना कोणत्या शिफ्टमध्ये एक ना एक 2 ते प्रश्न तुम्हाला विचारले जातात, त्यामुळे अशा प्रकारच्या टॉपिकवर देखील तुम्हाला अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे। ज्या विद्यार्थ्यांचा टप्पा 2 मध्ये म्हणजे दुसऱ्या टप्प्यात ज्यांची परीक्षा असतील त्यांनी हे जेवढे काही महत्त्वपूर्ण जे आपले नोट्स आहेत ते तुम्ही एक वेळेस पाहून घ्या। आपल्या टेलिग्राम ग्रुपवर फ्रीचे देखील नोट्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये आपण जनगणना व जे महत्त्वपूर्ण पुस्तक व लेखक आहेत त्या संदर्भात आपण तुम्हाला पीडीएफ उपलब्ध करून दिलेले आहेत, तर ते तुम्ही नक्की वाचून घ्या। आणि जे काही आपले प्रीमियम बॅचचे स्टुडंट असतील त्यांना तर आपण हे सर्व काही प्रोव्हाइड केलेलंच आहे। तर थोडक्यामध्ये 2011च्या जनगणनेवर आधारित देखील प्रश्न जो आहे आजच्या सकाळच्या स्तरामध्ये विचारण्यात आलेला होता। आणि जे काही हे 4-5 प्रश्न आहेत जे की आपल्याला पाठवलेले आहेत तर आपल्याकडे एवढेच उपलब्ध आहेत जीएस सेक्शन मधील। त्यानंतर मराठी व्याकरण, तर मराठी व्याकरणामधले कोणते प्रश्न होते, तर मराठी व्याकरणामध्ये जे आहे समानार्थी व विरुद्धार्थीवर 2 प्रश्न विचारण्यात आले होते। तर समानार्थी विरुद्धार्थी कॉमन प्रश्न आहे मराठी व्याकरणामधला, याच्यामध्ये येणारच हा प्रश्न आहे। त्यानंतर मराठी उतारावर आधारित देखील 5 प्रश्न होते, तर उतारावर आधारित देखील आयपीएस हमखास जे आहे उतारावर प्रश्न विचारत असते, त्यामुळे उतारावरील तुमचा एकही मार्क जो आहे तो मिस नाही झाला पाहिजे, कारण का तुम्हाला फक्त वाचून त्याची उत्तरं सोडवायची असतात। तर तुमच्याकडे चांगला स्कोर अचीव्ह करण्याचा उतारा हे एक चांगला ऑप्शन आहे, यामध्ये तुम्हाला एकही मार्क जो आहे तो मिस होऊ द्यायचा नाही आहे। त्यानंतर काळ, तर काळवर आधारित देखील 2 प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेले होते। त्यानंतर वाक्याची योग्य जोडणी करा, तर मराठी पॅराजंपल ज्याच्यावर देखील 2 प्रश्न होते, म्हणजे की वाक्याची जोडणी करायचं असं थोडक्यात त्यामध्ये। तर पॅराजंपल जसं की आपण इंग्लिशमध्ये ज्याचं आपण पॅराजंपल म्हणतो त्या टाईपचे क्वेश्चन मराठी व्याकरणामध्ये देखील थोडक्यात विचारण्यात आली होती। त्यानंतर मराठी इझी होता, तर मराठी एसे, तर थोडक्यात मराठी एसे देखील आला आहे का, एसे आहे का इझी आहे, परंतु एसे तर नाही होऊ शकत, तर इझी होता असं थोडक्यात त्यांना म्हणायचं असेल। तर मराठीचा पेपर नॉर्मली जे सेक्शन आहे तो इझी होता, पण काही शिफ्टला हा इझी असू शकेल, तर काही विद्यार्थ्यांना तेच पेपर हार्ड देखील गेलेला असेल।
त्यानंतरचा सेक्शन जो आहे इंग्लिश, तर इंग्लिशमध्ये काय विचारण्यात आलं, तर इंग्लिशमध्ये जे आहे जो की म्युटेड, तर म्युटेड जो आहे समानार्थी शब्द थोडक्यामध्ये तुम्हाला विचारण्यात आलेला होता, तर म्युटेडचा आधारित समानार्थी. त्यानंतर मेल्क्युअसचा जो की विरोधार्थी शब्द जो आहे तो विचारण्यात आलेला होता, तर समानार्थी विरोधार्थी तर इंग्लिशमध्ये आणि मराठी व्याकरण दोन्हीमध्ये तुम्हाला विचारलं जाणारच आहे. त्यानंतर ऍड आर्टिकल, तर आर्टिकल आधारित देखील प्रश्न आला होता, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला ॲन किंवा द हे जे आर्टिकल आहे ते तुम्हाला प्रॉपरली फिल इन द ब्लँक करून तो जो सेंटेन्स आहे तो तुम्हाला बनवायचा असतो, तर त्यावर आधारित थोडक्यामध्ये हा प्रश्न जो आहे तुम्हाला विचारण्यात येतो. तर या संदर्भात आपले डिटेल व्हिडिओ देखील उपलब्ध आहेत आपल्या प्लेलिस्टमध्ये, तर तुम्ही प्लेलिस्टमधील संपूर्ण एक वेळेस व्हिडिओ नक्की पाहून घ्या. परीक्षेपूर्वी सर्व काही व्हिडिओ महत्त्वाचे आहेत, परिपूर्ण IPS पॅटर्न आधारित आहेत, जे की तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे मित्रांनो. सर्व व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या परीक्षा दृष्टिकोनातूनच बनवून ठेवण्यात आलेले आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलं नसेल त्यांनी पाहून घ्या, आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली फ्रीची मॉक किंवा पेड टेस्ट किंवा नोट्स किंवा टेक्निकल मिळवलं नसेल, ज्या विद्यार्थ्यांचा पेपर 2 टप्प्यामध्ये आहे, दुसऱ्या टप्प्यात, त्या विद्यार्थ्यांनी तर नक्की मिळवा आणि तयारीला लागा मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक जी आहे ती आपल्या व्हॉट्सअप सेलरची व मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपची दोन्हीचीही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट, तर सिटिंग अरेंजमेंटवर देखील प्रश्न आला होता. त्यानंतर पॅराजंबलवर तर हमखास प्रश्न येतातच मित्रांनो, तर पॅराजंबलवर देखील प्रश्न आलेला होता. आणि पॅराग्राफ, तर मराठीमध्ये जसं उतारा असतो त्या प्रकारे इंग्लिशमध्ये पॅराग्राफवर प्रश्न जे येतात, आणि पॅराग्राफ मधलंच तुम्हाला फाइंड टू क्वेश्चन आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी करायचं असतं. तर हे देखील तुम्हाला एक चांगला स्कोर मिळवण्याची संधी मिळते पॅराग्राफमध्ये देखील. त्यानंतर गणित व बुद्धिमत्ता, जे की आपला सर्व महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. तर गणित व बुद्धिमत्तामध्ये तर खूप सारे विद्यार्थी जे आहे फक्त बुद्धिमत्ताचा अभ्यास करून जात आहेत, परंतु तो मूर्खपणा न करता तुम्हाला गणित व बुद्धिमत्ता या दोन्ही टॉपिकचा जो आहे तो अभ्यास करावा लागणार आहे. कारण का दोन्हीवर जरी त्यांनी सिलेबसमध्ये बुद्धिमत्ता जरी दिलं असेल, तर ते गणितावर आधारित देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. हे आम्ही तुम्हाला हमखास रिपीट करून तुम्हाला सांगत आहोत. तर यामध्ये जे आहे रॉंग नंबर क्वेश्चन हा देखील विचारण्यात आलेला होता टॉपिक. त्यानंतर भागीदारी, तर भागीदारीवर देखील प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्यानंतर नफा व तोटा, तर नफा व तोटावर आधारित देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. त्यानंतर आहे पर्सेंटेज, तर पर्सेंटेजवर तर हमखास IBPS क्वेश्चन विचारत असतेच. तर पर्सेंटेजचे जे आपले काही फ्रीच्या मॉक टेस्ट मधले क्वेश्चन आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करून जा, जे की आपण लेंथी टाइप मध्ये आपण त्याला कव्हर केलेलं आहे. कारण का तुम्ही लेंथी टाइपचे क्वेश्चन सोडवला तर तुम्हाला शॉर्ट टाइप मध्ये क्वेश्चन तुम्ही इझिली पाहता क्षणी त्याचं तुम्ही मार्किंग करून आन्सर जे आहे ते काढू शकता. त्यानंतर टाइम डिस्टन्स स्पीड हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी विचारण्यात आलेला प्रश्न होता. त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट सर्क्युलर, तर सिटिंग अरेंजमेंटवर देखील प्रश्न जे आहे थोडक्यामध्ये विचारण्यात आलेला होता. तर फक्त हे जे आहे त्यांनी टॉपिक्स विद्यार्थ्यांनी टाकलेले आहेत की या टॉपिकवर जे आहे ते क्वेश्चन्स विचारण्यात आलेले होते. तर तुम्हाला तुमच्या येणाऱ्या शिफ्टमध्ये या टॉपिकला परफेक्ट करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या शिफ्टमध्ये तुम्ही यापैकी जर क्वेश्चन आला तर तुम्ही पाहता क्षणी त्याचा आन्सर योग्य पद्धतीनं सोडवता येणार असेल. याचे काही शॉर्ट ट्रिक्स आहेत जे की आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड करून ठेवलेले आहेत. तुम्ही जर शॉर्ट ट्रिक पाहिला नसाल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन झडपीच्या तुम्ही ते सर्व काही शॉर्ट ट्रिक देखील पाहून घ्या, ज्यामध्ये गणित व बुद्धिमत्ता हा विषय ज्या विद्यार्थ्यांना अवघड वाटत असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पेपर असेल त्यांनी मात्र आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट नोट्स किंवा टेक्निकल क्वेश्चन बँक मिळवून चांगला तयारी अभ्यास करा मित्रांनो. त्यामध्ये आपण सर्व काही कव्हर केलेलं आहे आणि आपल्या टेस्ट सिरीजचा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. त्यांना सराव देखील एक महत्त्वपूर्ण भूमिका आपल्या टेस्ट सिरीजची आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्या टेस्ट सिरीजचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो असे होते प्रश्न. जर या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्स मित्रांनो कमेंट करून सांगू शकता. आपण संध्याकाळी 8 वाजता जे आहे आपला एक स्पेशली डिटेलमध्ये व्हिडिओ येईल, ज्यामध्ये आपण आजच्या सकाळच्या व दुपारच्या म्हणजे सकाळच्या आणि जो दुसरा आणि तिसरा सत्र आहे जे की आपण आजच्या दिवसामधील त्या दोन्हीचे आपण अनालिसिस करणार आहोत. तर त्या व्हिडिओच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही लेटेस्ट अपडेट पाहायला मिळतील झडपीचे मित्रांनो. आणि त्यासोबतच क्वेश्चनचे आपण आन्सर देखील त्या व्हिडिओमध्ये आपण एक्सपोज करणार आहोत. तर मित्रांनो जास्तीत जास्त प्रश्न सेंड करा, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा जो अभ्यास आहे थोडक्यामध्ये योग्य दिशेने करता येईल या हेतूने. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राइब करून साइडच्या घंट्याच्या आयकॉनला देखील ऑन करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.